हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कोथिंबीर भजी. रेसिपी खूप सोपी आहे आणि पटकन होतात. खायला खूप छान लागतात. एकदम क्रंची पण होतात. एकदा नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. हे बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ 2-3 तास आधीच मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला सुकवून घ्यायची आहे. म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे. ओली नाही ठेवायची बिलकुल. नाहीतर ओली राहिली तर काय होईल, तेलामध्ये आपण जेव्हा भजी तळवतो ना, तेव्हा ना तेल उडू शकतं. म्हणून त्याच्यामुळं काय करा, आधी मस्त 2-3 तास आधी कोथिंबीर छानपैकी धुवून मग कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपण ओवा टाकूया आणि थोडंसं खायचा सोडा पण टाकणार आहोत आपण आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून हे छान बॅटर तयार करूया. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आपल्याला खूप थोडं-थोडं पाणी टाकूनच हे बॅटर बनवायचं आहे. खायला खरंच खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा. बऱ्याचदा आपण कांदा भजी, बटाटा भजी खाल्लेली आहेत. कोथिंबीर भजी खाल्ली नसेल तर एकदा नक्की करून बघा. आता हे पाणी टाकून आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट पण टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण आणि 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेले आहेत माझे. आता आपण ही कोथिंबीर छान त्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये बुडवून घेऊया आणि तळून घेऊया. मी इथे 2-3 कोथिंबीर घेत आहे आणि सगळ्या टाकून मग एकदाच तेलामध्ये तळवणार आहे. रेसिपी खरंच खूप सोपी आहे. 10 मिनिटातच भजी तयार होतात. तुम्ही खरंच करून बघा. छान लागतात खायला. हे बघा मी तेल छान तापलं होतं. तेलात टाकले पण आहे. आता हे आपण दोन्ही साइडनी छान भाजून घेऊया. आपल्याला पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचंय. मग कमी गॅसवरच आपल्याला भजी छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, बघू शकता खूप छान झालेले आहेत. मी हळद याच्यात वापरली नाही. तुम्हाला जर टाकायची असली तुम्ही टाकू शकता हळद. अजून थोडीशी तुम्हाला दाखवते मी करून. हे बघा. डाळ घरचीच असल्यामुळे भजी खायला खूप छान झालेले आहेत. कधी पण घरच्या डाळीच्या बेसन पिठाचेच भजी बनवायचे. छान होतात. काय उन्हामध्ये मस्त डाळ वाळू घालायची आणि दळून आणायची. मस्त होतात त्याची भजी. कांदा भजी, बटाटा भजी, कोथिंबीर भजी खरंच खूप छान होतात. हे बघू हे शकता. बघा आता मी खूप थोड्याशा छान मिरच्या पण झालेले तळवलेल्या आहेत. आहेत एकदम त्याच्यासोबत कुरकुरीत खाण्यासाठी. झालेले आहेत. हे बघा. भजी खरंच खूप छान झालेले आहेत. एकदम तर कुरकुरीत खायला झालेले लागतात. आहेत तुम्ही खरंच करून आणि बघा. थोडासा कांदा पण घेतलेला रेसिपी आहे मी. खूप सोपी आहे. खूप क्रंची. मिरची, कोथिंबीर भजी आणि कांदा बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खायला खरंच खूप छान लागतात आणि प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.